टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए टेरिटोरियल आर्मी भरती त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। तर टीईची आर्मी रॅली भरती महाराष्ट्रामध्ये निघाली आहे, ज्यामध्ये बेळगाव कर्नाटक सेंटरला सुद्धा ग्राउंड असणार आहे, त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा ग्राउंड आहे, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरला सुद्धा ग्राउंड आहे। आणि टीए आर्मी रॅली भरती ही जे विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते, ही परमनंट भरती आहे। आणि त्याचबरोबर टीए टेरिटोरियल आर्मी भरतीला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे टीए टेरिटोरियल आर्मी भरती। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला टीईची भरती या ठिकाणी देता येते। तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहे, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रभात, नाशिक, परभणी, पुणे, रायगड। तर ह्या सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कोणकोणत्या सेंटरवर कोणकोणत्या तारखेला आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला टीए आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे, ग्राउंडच्या तारखा सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते सुद्धा आपण पुढे या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे वय मर्यादा लागते 18 ते 42 वर्षापर्यंत टीए आर्मी रॅली भरती आपल्याला देता येते। 17 जरी तुमचं वय असेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते, फक्त आपण ग्राउंड काढलं पाहिजे, एक लक्षात ठेवा। टीए आर्मी रॅली भरतीमध्ये कोणती फी लागत नाही, कोणती कॅटेगरी असा एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटीपी, जो ओपन, एसबीसी, एससीबीसी कोणती कॅटेगरीचे असाल 1 रुपया सुद्धा फी टीए आर्मी रॅली भरतीमध्ये लागत नाही, एक लक्षात ठेवा। आणि या भरतीचा कोणताही ऑनलाईन फॉर्म नाही भरायला लागत, कोणताही ऑफलाईन यामध्ये फॉर्म नाही भरायला लागत टीए आर्मी रॅली भरतीचा। तर डायरेक्ट आपल्याला ऑफलाईन पद्धतीने आपल्याला डायरेक्ट भरतीवर जावं लागते। ज्या तारखेला ज्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे त्याच्या अगोदरल्या दिवशी ज्या विद्यार्थी मित्रांनो सेंटरवर आपल्याला या ठिकाणी हजर राहावं लागते, कारण की यामध्ये कोणतेही फॉर्म नाही भरायला लागत, डायरेक्ट आपल्याला भरतीवर जावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता टीए आर्मी रॅली भरतीमध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर उंची 160 सेंटीमीटरच लागते टीए आर्मी रॅली भरतीमध्ये। तर टीए आर्मी रॅली भरतीची मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी दाखवून देतो आणि कोणकोणत्या सेंटरवर आहे आणि जीडीच्या जागा किती आहे, टेक्निकलचे किती आहे, क्लर्कच्या जागा किती आहे, तर हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे। आणि कोणत्या लोकेशनवर हे ग्राउंड होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। सेंटर आहे तर ते कोल्हापूर सेंटर आहे। तर कोल्हापूर सेंटरचं जे ग्राउंड आहे, जे लोकेशन आहे कोल्हापूर सेंटरचं, तर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ग्राउंड आहे। तर आपण या ठिकाणी जीडीच्या जागा 195 जागा जीडीच्या, आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या 13 जागा आहे, क्लर्कची 1 जागा आहे, चीफ कम्युनिटीचे 6 आहे, इक्विपमेंट रिपेअररच्या 2 जागा आहे, टेलरची 1 जागा आहे, ड्रेसरची 1 जागा आहे, हाऊसकीपरची 1 जागा आहे, वॉशरमॅनची 1 जागा आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा ग्राउंड आहे 16 नोव्हेंबर 2025 ला कोल्हापूर जिल्ह्याचा ग्राउंड आहे। त्याचबरोबर सांगली जिल्हा, सातारा, सिंधुदुर्ग, तर ह्या 4 जिल्ह्यांचा जे ग्राउंड आहे हे 16 नोव्हेंबरला आहे। त्याचबरोबर 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे। आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे। आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे, त्याचबरोबर यवतमाळ आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रभात आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे। तर ह्या काही जिल्ह्यांचा ग्राउंड या ठिकाणी आहे। आणि त्यानंतरचं जे सेंटर आहे तर ते सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा टीए आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे, इथं सुद्धा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना भरतीला जाता येते। तर आपण लोकेशनचा जर आपण विचार केला, लोकेशन जे आहे तर थापर स्टेडियम AOC सेंटर सिकंदराबाद तेलंगणा। तर यामध्ये जीडीच्या ज्या जागा आहेत 298 जागा आहे, ट्रेड्समॅनच्या यामध्ये आणि क्लर्कच्या 11 जागा आहे, क्लर्कची 1 जागा आहे, चीफ कम्युनिटीच्या यामध्ये 5 जागा आहे, चीफ स्पेशलच्या 1 जागा आहे, स्टेवॉर्डची 1 जागा आहे, आर्टिसन मेटलर्जीच्या 1 जागा आहे, हेअर ड्रेसरची 1 जागा आहे, हाऊसकीपरच्या या ठिकाणी 1 जागा आहे।
तर या ठिकाणी जे सहभागी जिल्हे आहेत तर महाराष्ट्राचा सिकंदराबाद तेलंगणामध्ये 18 नोव्हेंबरला ग्राउंड आहे। 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, जळगाव आणि त्याचबरोबर 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुपरबॉम्ब आहे, नाशिक आहे, परभणी आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, पुणे आहे, रायगड आहे। त्यानंतरचं जे सेंटर आहे महाराष्ट्रातलं बेळगाव कर्नाटक हे सेंटर आहे। लोकेशनचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक या ठिकाणी ग्राउंड आहे। जीडीच्या ज्या जागा आहे ह्या 320 जागा ज्या की बऱ्यापैकी आहे आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या 5 जागा आहे, क्लर्कची 1 जागा आहे, चीफ कम्युनिटीची 1 जागा आहे, स्टेवॉर्डच्या 2 जागा आहे, हेअर ड्रेसरची 1 जागा आहे। तर बेळगाव कर्नाटकला 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुपरबॉम्ब, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। त्यानंतरचं जे सेंटर आहे तर ते या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिक। तर देवराळी सेंटर नाशिकचं जे ग्राउंड आहे लोकेशन जे आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे तर ते सांगायच्या अगोदर या ठिकाणी जीडीच्या ज्या जागा आहे ह्या 303 जागा आहे, ट्रेड्समॅनच्या आणि क्लर्कच्या 16 जागा आहे, क्लर्कचे 2 जागा आहे, त्याचबरोबर चीफ कम्युनिटीच्या 5 जागा आहे, चीफ स्पेशलच्या 2 जागा आहे, मेस कुकची 1 जागा आहे, आर्टियन वूड वर्कची 1 जागा आहे, हाऊसकीपरची 1 जागा आहे, हेअर ड्रेसरच्या 2 आहे, वॉशरमॅनच्या 2 आहे। तर या ठिकाणी जे सहभागी जिल्हा आहे 16 नोव्हेंबरला जे ग्राउंड आहे तर 16 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुपरबॉम्ब, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या काही जिल्ह्यांचं ग्राउंड या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा। आणि हे जे मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा सांगितल्या आहेत तर याच्या आपल्याला 1 दिवस अगोदरपासून जायचं आहे। ज्या ज्या जिल्ह्याचं ग्राउंड ज्या ज्या तारखेला आहे आपलं आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं 16 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा झालं, सांगली झालं, हे काही जिल्हे आहेत तर आपल्याला 15 नोव्हेंबरलाच त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे, कारण की टी आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। ज्या दिवशी ग्राउंड आहे त्या दिवशी जर तुम्ही गेले तर आपल्याला घरी या ठिकाणी पाठवून देणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की भरती झाली राहते। तर 1 दिवस अगोदरपासूनच टी आर्मी रॅली भरतीची प्रोसेस त्या ठिकाणी होत असते। त्यामध्ये कोणत्याही फॉर्म नाही भरायला लागत, आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे। डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला शाळा सोडल्यास दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडल्यास दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, तर अनमेरिट सर्टिफिकेट नाही, तर कास्ट सर्टिफिकेट नाही, तर डोमिशियल नाही आहे आणि 25 ते 30 फोटो सुद्धा आपल्याला न्यायचे आहे आणि त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल न्यायचे आणि प्रत्येकाच्या 1-1 किंवा 2-2 झेरॉक्स सुद्धा सोबत न्या, कारण की ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा लागते आणि झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंगसाठी तो टाइम भेटते, 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत टायमिंग भेटते। कोणकोणत्या बॅचमध्ये 20 पोरं रनिंगमध्ये पास करते, कोणकोणत्या बॅचमध्ये 15, 20, त्याचबरोबर 10, 5, 7 त्यांच्यावर डिपेंड करते किती पोरं घेणार नाही आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय